मुंबईच्या सांताक्रूज येथील वाकोला ब्रिजजवळ मासे कापण्यापासून बंदी घालण्यात आलेली आहे। माझ्यासोबत कोळी बांधव आहेत, मच्छी विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल। आज या ठिकाणी मच्छी कापण्यास बंदी घातलेली आहे, का बंदी घातली आहे, कशासाठी बंदी घातली आहे? आज आम्ही कोळी बांधव, आज आम्ही म्हावऱ्याचा व्यवसाय नाही करणार तर आम्ही जाणार कुठे? आमचं घर कसं चालणार? आणि आज तुम्ही म्हणता महानगरपालिका अशी म्हणते की मासे कापून द्यायचे नाही। मग हा एवढा मोठा मासा आहे, हा कस्टमर घरी घेऊन जाणार का? घरी घेऊन जाऊन हा स्वतः घरी कापणार का मासा? नाही ना, हा आम्हालाच कापून देणं जरुरी आहे ना कस्टमरला। साधी आम्ही सुरमई जरी आणली 15 किलोची अक्की आणली विकायला तर 15 किलोची सुरमई कस्टमर घरी नेणार नाही, आम्हालाच कापून प्रत्येकाच्या घरोघरी पोचवावी लागते। हां, मग आम्ही जायचं कुठे? जर तुम्ही प्रत्येक टायमाला कोळी बांधवांवरती जोर घालणार ते कोळी बांधव जाणार कुठे? कोळी बांधवांमुळे तर मुंबई ओळखली जाते। ही मुंबई आहे कुणाची? कोळी बांधवाची तर आहे का गुजरातीची आहे? नाही ना, कोळी बांधवाची तर मुंबई आहे। मग आम्ही आज कोळी बांधवांनी जायचं कुठे? जर तुम्ही म्हणता हा व्यवसाय नाही करायचा, मग कुठला व्यवसाय करायचा? आमची घरं कशी चालणार? आमच्या मुलांचं शिक्षण कशी होणार? हां मावशी बोला तुम्ही पण। काय सांगाल? मी असं सांगते की आता जे व्यवसाय आम्ही एवढ्या वर्षापासून करतो तर आता आम्हाला काढून फेकता येणार नाही। आम्हाला हाय ते सोय करून द्या, शेड बांधून द्या, स्वच्छता ठेवू, तुमचे काय मच्छी कापलेले रक्त उडणार नाही, वास येणार नाही, त्याची दखल घेऊ, बरोबर ना? मग तुम्ही आम्हाला काहीतरी सोय करा, त्याच्यानंतर आम्ही विचार करू त्याच्यावर। तुम्ही काय सांगाल? दादा ते म्हणतात मासे कापायचे नाही, गिराकांनी अख्खे मासे घेऊन जायचा। साधा बांगडा जरी असला, साधा 1 किलोची जरी मासे असले तरी ते गिराकांना कापून दिल्याशिवाय होत नाही। जरासा एक बांगडा असला तरी त्यांना कापल्याशिवाय होत नाही। मग हे कसं चालतं? अख्खे गिराक घेऊन जातील का? आणि आम्ही असं घाण वगैरे करत नाही, आम्ही स्वच्छ करून जातो, फिनेल वगैरे स्वच्छ करून हे करून जातो। सारखं वारंवार येऊन BMC त्रास देते, उठा इकडे, बसायचं नाही, जायचं कुठे? आमचं पोट पाणी भरणार तरी कसं? आमचं आहे तरी कोण? मागे पुढे आहे तरी कोण? ही मुंबई कोळ्यांची, कोणाच्या बापा नाही, कोणाच्या बापाची नाही ना। मग आम्ही जास्त हे करू, त्यांनी काय जास्त कारवाई केली तर आम्ही जास्त त्यांच्यावर हे करू, शांत बसणार, शांत। मी तर हेच बोलणार की हे सारखं सारखं हे लोक उठवतात आणि सारखं सारखं हे आम्हाला त्रास देतात, तर त्याच्यावर काहीतरी तोड काढा ना तुम्ही। फक्त आम्हाला इथून उठा, इथून बसा, सारखं उठ बस करायला लावता आणि आता बोलतात की मच्छी कापून द्यायची नाही। आता हे कसं होणार? मच्छी कापल्याशिवाय गिऱ्हाईक घेऊन जाणार नाही आणि आम्ही हे धंदा नाही करणार तर आमची घरद्वार कसं चालणार? तुम्हाला काय वाटतं हा अन्याय आहे? हो, अन्यायच आहे। आणि एक मुंबई तर कोळ्यांचीच आहे ना, मग हे अन्यायच आहे आमच्यावर। आणि एवढ्या वर्ष कायदा नव्हता आणि आताच का कायदा कानून लागू झाला आमच्यावर? हे सांगा ना तुम्ही, त्यांना विचारा, जे कोण आहे ते लिहितात सांगतात त्यांना सांगा की आम्ही काय केलं असं। सगळे आमच्या कोळ्या लोकांची आज मी म्हणते, आज तुम्ही कोळी बांधवांना एवढा जो हा त्रास द्यायला बघताय, कोळी बांधवांना जो तुम्ही त्रास द्यायला बघताय महानगरपालिका, मग हे बाहेरच्या देशातनं हे जे बांगलादेशामधनं इथून तिथून आलेले आज हे फेरीवाले धंदा करतात, हे प्रत्येकाच्या घरोघरी दरवाजामध्ये बसून मासे कापतातच ना, त्यांना पण कापूनच द्यावे लागतात ना मासे। कोण फेरी जर समजा प्रत्येकाच्या घरोघरी गल्लोगल्ली जाऊन मासे विकले तर ते जे घेणारे रहिवासी आहेत ते अख्खे तर मासे घेत नाही, कापूनच घेतात। साधी मांदेली जरी असेल तरी त्यांना मुंड्या तोडून द्यावे लागतात। मग त्यांच्यावर का नाही ऑब्जेक्शन उचलत? आम्हा कोळी बांधवांवरती का कशासाठी ऑब्जेक्शन उचलता? आम्ही आज एक साईडला बसलेलो, आज हे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आज आम्ही पुढे बसलोय, तर ते तुम्हाला डोळ्यामध्ये दिसतं, पण का कशासाठी? मग दिसतं ना, मग दिसतं ना तुम्हाला, मग तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी पर्याय काढा, त्याच्यासाठी काहीतरी पर्याय काढा। ही माझी 3री पिढी आहे, मी म्हावऱ्याचा धंदा करते, ह्या माझ्या आई आहेत। माझ्या आई आज एवढ्या वर्षापासून, आज हा माझा 22 परिवारांचा कुटुंब आहे। आम्ही या बाजारामध्ये 22 जण बसतो, 22 जणांचा आमचा कुटुंब आहे। आज एवढ्या वर्षापासून हे लोक मासळीचा धंदा करतात। आज यांची वय बघा किती झालेली आहेत, आत्ताचे नाही आहेत, नवीन नाही आहेत। आज आम्ही आणि सगळ्यात मेन सूचना, सगळ्यात 2 मिनटं, सगळ्यात मेन म्हणजे मला एवढंच फक्त बोलायचं आहे की ह्या बाजारामध्ये, हे वाकोला ब्रिजला आम्ही जे रहिवासी धंदा करतो, हे आम्ही रहिवासी बाहेरचे नाही आहोत, हे आम्ही बाहेरचे नाही आहोत, आम्ही इकडचेच आहोत आणि इकडच्याच नगरसेवकांना आम्ही वोटिंग करतो। 2 मिनटं मी छाती ठोकून बोलते, आज आम्ही सगळे जेवढे रहिवासी इकडे बसतो ना धंदा करायला मासळीचा, सन्मानाने, हक्काने, आज आम्ही इकडच्या नगरसेवकाला वोटिंग करतो, सगळं काय करतो। मग ते आमच्याकडे का नाही लक्ष देत? त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे।
या ठिकाणी जर पाहिलं आम्ही काय परप्रांतातून आलो आहे का आणि या ठिकाणी अनेक जे परप्रांतीय लोक घरोघरी जाऊन मासे विकतात आणि ते त्या ठिकाणी कापले जातात त्यांच्यावर बंदी का नाही असा सवाल सुद्धा या मच्छीमार महिलांनी उपस्थित केलेला आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्रातील आहोत. आमचा या मातीवरती या भूमीवरती हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आणि जर नाही मिळालं तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि पूर्ण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जो आहे कोळी बांधवांनी दिलेला आहे. उमेश गोयलकर सह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, मुंबई.